होते व रोमांच उभे राहतात। महाराज म्हणजे समस्त महाराष्ट्रातील खरे तर हिंदू धर्मातील दैवत असून त्यांच्यासारखा राजा कधी झाला नाही आणि होणार सुद्धा नाही। राजमाता जिजाऊ यांनी घडवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे आयुष्य पराक्रम केले। आजही या पराक्रमाची कथा घरोघरी लहान मुलांना सांगितली जाते। त्यातलाच एक मोठा पराक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजलखानाचा वध। छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्याने गनिमाने अनेक गड किल्ले जिंकून घेतले होते। उत्तरेत मोगलांना व दक्षिणेतील आदिलशहाला पंथाभूमी करून सोडले होते। महाराजांना थांबवण्याचा कुठलाही उपाय मिळत नसल्याने शेवटी आदिलशाही जागे झाली। शेवटी शिवाजी नावाचा जहरी काटा बाजूला सरकवण्यासाठी आदिलशाही पुढे सरकली। आदिलशहाच्या आईने म्हणजेच बडी बेगमने विजापूरच्या भर दरबारामध्ये आवाहन केले की जो सरकार शिवाजी महाराजांना कैद करेल त्याला मोठे इनाम दिले जाईल। ही कामगिरी करणे त्या दरबारातील कोणालाही शक्य वाटले नाही। तेव्हा एक उंच धिप्पाड असा सरदार पुढे आला। त्याने कामगिरी करणार असा विडा उचलला। तो सरदार होता क्रूर शूद्र अफजलखान। अफजलखान हा आदिलशहातील एक उत्तम सरदार होता। तो रणनीतीत पारंगत देखील होता। त्याने शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंदुकाने संभाजीराजांची हत्या केली होती। अफजलखानाच्या सैन्यामध्ये सिद्दी, लाल मुसा खान, अंबर खान असे मोठे मोठे सैनिक होते। 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, तोफा, बंदूकधारी सैनिक होते। त्याने इस्लामी प्रथेप्रमाणे अनेक देवळे उद्ध्वस्त केली, मूर्ती भंजन केली, गावांच्या लोकांवर अत्याचार केले। अफजलखानाचा डाव असा होता की जर मी देवळे पाडली तर महाराज चिडतील व युद्ध करण्यास मैदानामध्ये उतरतील। परंतु महाराजांनी गनिमी कावा खेळत त्याच्या वाटण्यात पवित्र घेतला। गनिमी कावाचा हल्ला परतवण्याचे महाराजांनी ठरवले होते। शिवाय युद्धात नुकसान झाले असते म्हणून महाराजांनी खानाकडे दूत देखील पाठवले व आपण खूप घाबरलो आहोत असे दाखवले। खानाने महाराजांना वाईला पेटण्यास सांगितले होते, परंतु महाराजांनी